समस्त एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकरता 13 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई इथे आंदोलन आयोजित करण्यात आले आणि महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या असतील, प्रश्न असतील, दरवेळेस आंदोलन करण्याची गरज का निर्माण होते, का त्यांच्यावर अन्याय होतो, कुठेतरी आपण एकत्र झाले पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून आज गणरायाच्या चरणी आपण आलोत आणि गणरायाला प्रार्थना केली बरं का. अरे बाबा, आमचं मायबाप कुणी नाही, आता मायबाप म्हणून गणरायांनी आमच्याकडे लक्ष द्यावं. महाराष्ट्रातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटावेत त्याकरिता आपण श्री गणेशाला या ठिकाणी नमन करीत आहोत की आम्हाला कुठेतरी दिलासा द्यावा आणि महाराष्ट्र सरकारने एसटी महामंडळाकडे लक्ष द्यावं म्हणून या ठिकाणी आपण आरती करीत आहोत. गणपती बाप्पा सुख करता दुःख हरता वाढता. आमचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी आम्ही 13/10ला आमची एकच विनंती राहील की सर्वांनी, सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवस आपल्यासाठी, आपल्या फायद्यासाठी द्यावा, जेणेकरून या सरकारचे डोळे उघडतील आणि कर्मचाऱ्यांना जो सरकार जी आहे ते खिरापत वाटते, त्या खिरापत वाटण्यापेक्षा आमच्या कर्मचाऱ्यांची देणी द्या, जे आमचे बाकी आहे ते द्या. हे खिरापत वाटणे इलेक्शन पुरता ते करू नका. आमचे खरोखर जे देणे ते द्या. त्याच्यासाठी हा एवढा मोठा 13/10चा एल्गार आहे. आणि गणपती बाप्पाला साकडं घालावं लागलं कारण आपल्या एसटी कर्मचाऱ्यांचा कोणी मायबाप नाहीये. गणपती बाप्पा तरी कुठेतरी आपल्याला मदत करेल या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी आज प्रार्थना देखील केली. आपल्या हक्कासाठी कुठेतरी आपलं मायबाप आपल्याकडे लक्ष देईल, आपलं सरकार आपल्याकडे लक्ष देईल या दृष्टिकोनातून आज आपण पायाभरणी करत आहोत. आणि 13 तारखेला आपण जे काही आंदोलन सुरू करणार आहोत त्या आंदोलनातून निश्चितच आपल्याला, आपल्या एसटी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या परिवाराला काहीतरी लाभ होईल यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायचंय. संयुक्त कृती समितीचा विजय हो.